त्यांच्या जीवाला जर काही धोका झाला तर या नांदेडमधला असेल राज्यातला ओबीसी स्वस्थ बसणार नाही। हे सगळं सरकार त्या ठिकाणी आम्ही गिळून टाकू, रस्त्यावर जाळपोळ होईल। आम्ही रस्त्यावर सगळा ओबीसी समाज आजपर्यंत आम्ही सहनशक्ती करत आहोत, पण आमच्यातला एक होनहार खंबीर असा युवा नेतृत्व त्याच्या जीवाला जर काही धोकापाता झाला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही। याची सरकारला, राज्य सरकारला किंमत मोजावी लागेल। महाराष्ट्र राज्य पिछड़ा वर्ग आयोग के पूर्व सदस्य प्रोफेसर लक्ष्मण हाके और समता परिषद जालना के अध्यक्ष नवनाथ वाघमारे वाड़ी गोदरी गांव में दत्त मंदिर के पास आमरण अनशन पर बैठे हैं। वाड़ी गोदरी में अनशन कर भूख हड़ताल पर बैठे प्रोफेसर लक्ष्मण हाके और नवनाथ वाघमारे का जल्द संज्ञान लेते हुए उनकी मांगों को तुरंत स्वीकार किया जाए और अन्य मांगों को लेकर नांदेड़ जिले के ओबीसी भाइयों ने बुधवार 19 जून को नांदेड़ कलेक्टर अभिजीत राउत को एक निवेदन दिया है। इस अवसर पर ओबीसी के नेता एडवोकेट अविनाश भोसीकर, प्रदीप राठौड़ और ओबीसी के कई नेताओं के साथ अन्य कार्यकर्ता मौजूद थे। शरद पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शरद पवार होश में आओ, होश में आओ। या ठिकाणी नांदेडचा सकल ओबीसी समाज, सर्व संघटना, सर्व ओबीसी जातीतील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमची सर्वांची एकच मागणी आहे की जे काही महाराष्ट्रामध्ये ओबीसीवर अतिक्रमण करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी इथल्या बहुसंख्य समाजाला, इथल्या गोरगरीब ओबीसीच्या न्याय हक्काच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्यासाठी त्या ठिकाणी GR काढण्याचं काम चालू आहे। ते सरकारनं त्वरित थांबवावं आणि ओबीसीवर 50% वर असलेल्या या ओबीसीवरचा अन्याय त्वरित थांबवावा। त्याचबरोबर आमचे ओबीसीचे नेते लक्ष्मणराव हाके त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा 6वा दिवस आहे। त्यांच्या जीवाला जर काही धोका झाला तर या नांदेडमधला असेल राज्यातला ओबीसी स्वस्थ बसणार नाही। हे सगळं सरकार त्या ठिकाणी आम्ही गिळून टाकू, रस्त्यावर जाळपोळ होईल। आम्ही रस्त्यावर सगळा ओबीसी समाज आजपर्यंत आम्ही सहनशक्ती करत आहोत, पण आमच्यातला एक होनहार खंबीर असा युवा नेतृत्व त्याच्या जीवाला जर काही धोकापाता झाला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही। याची सरकारला, राज्य सरकारला किंमत मोजावी लागेल। आणि म्हणून 50% ओबीसीला दुर्लक्षित करून तुम्ही तुमचेच सरकार, तुमचेच सगळे सोयरे, तुम्हीच सगळं GR काढायला, हे आम्ही खपवून घेणार नाही। आता ओबीसी जागा झालाय म्हणून त्वरित सरकारने याच्यात लक्ष घालावं आणि आमच्या मागण्याकडे त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष द्यावं। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।